Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. Today we are going to see some previous year questions, right, regarding effective atomic number EAN. तुम्हाला माहित असेल पासपोर्ट एजंट हा काय करतो, स्वतःचे पासपोर्ट काढतो का दुसऱ्याचे पासपोर्ट काढतो? तर तो दुसऱ्याचे पासपोर्ट काढतो म्हणून त्याला म्हणायचं पासपोर्ट एजंट. LIC एजंट काय करतो, दुसऱ्याचे LIC काढतो म्हणून त्याला म्हणायचं LIC एजंट. मग रिड्युसिंग एजंट कुणाला म्हणायचं, जो दुसऱ्याचं रिडक्शन करतो तो काय झाला रिड्युसिंग एजंट. आणि मग ऑक्सिडायझिंग एजंट कुणाला म्हणायचं, जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. आता दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी स्वतःचं काय करावं लागतं, रिडक्शन करावं लागतं. दुसऱ्याचं रिडक्शन करण्यासाठी स्वतःचं काय करावं लागतं, ऑक्सिडेशन करावं लागतं. ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट हे जर आपल्याला माहित असेल तर EAN इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रिलेटेड आपण काही MCQ बघू शकतो. त्यासाठी तुम्हाला पहिलं माहित पाहिजे रिड्युसिंग एजंट म्हणजे काय आणि ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय. रिड्युसिंग एजंट हा दुसऱ्याचं काय करणार रिडक्शन, म्हणजे नाव कशावरून देतात तुम्ही, दुसऱ्याचं काय करता त्याच्यावरून नाव देतात. तुम्ही दुसऱ्याचं चांगलं केलं तर चांगलं करणारा, दुसऱ्याचं वाईट केलं तर वाईट करणारा. रिड्युसिंग एजंट दुसऱ्याचं काय करणार, रिडक्शन करणार. स्वतःचं काय करणार, ऑक्सिडेशन करणार. आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन डोनर. इथं बघा बाळांनो, इथं आपण म्हणलेलं आहे रिड्युसिंग एजंट स्वतःचं काय करणार, रिड्युसिंग एजंट दुसऱ्याचं काय करणार, रिडक्शन. स्वतःचं काय करणार, ऑक्सिडेशन म्हणजे स्वतः ऑक्सिडाइज होणार. आणि स्वतः ऑक्सिडाइज होणार म्हणजे इलेक्ट्रॉन काय करणार, लॉस करणार. म्हणजे रिड्युसिंग एजंट हे काय असतात, रिड्युसिंग एजंट हे बाळांनो इलेक्ट्रॉन डोनर्स असतात. इलेक्ट्रॉन काय असतात, डोनर्स असतात. ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याचं काय करणार, ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याचं काय करणार, अदर ऑक्सिडाइज दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करणार, राईट. स्वतःच काय करणार, रिडक्शन करणार. आणि रिडक्शन म्हणजेच काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याचं ऑक्सिडेशन, स्वतःच रिडक्शन, मग इलेक्ट्रॉन काय करावे लागतील, गेन करावे लागतील. नाव स्टार्टिंग विथ फर्स्ट MCQ. कॉपर सल्फेट ट्रीटेड विथ, कॉपर सल्फेट ट्रीटेड विथ एक्सेस ऑफ KCl and gives, राईट. काय होतं कॉपर सल्फेट, मग कॉपर सल्फेट SO4 मायनस मायनस कॉपर प्लस प्लस, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कॉपर इज +2. कॉपर सल्फेट when treated with what, treated with KCl, what will happen, कॉपर ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +2 आहे. त्याला CN किती अटॅच झाले पाहिजे, CN वरती -1 असतो त्यामुळे CN किती अटॅच झाले पाहिजेत, 2 अटॅच झाले पाहिजेत. हे जे कंपाऊंड तयार होतं ते कंपाऊंड कसं असतं, अनस्टेबल. दिस कंपाऊंड इज अनस्टेबल, अंडरगोज डिकम्पोजिशन. CuCN twice is unstable, undergoes decomposition and formation of what, formation of CuCN, right, twice of CuCN and plus CN twice. Okay, now this compound is stable one, this is unstable, but this compound is stable. This stable compound once again treated with KCl. How much KCl, 3 KCl, and there is formation of square bracket CuCN4. आता इथं ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +2 चा काय झाला, +1. +2 चा काय झाला, +1. म्हणजे या कॉपरचं काय झालं, कॉपरचं झालं +2 चं +1 म्हणजे काय झालं, रिडक्शन झालं. कुणी केलं, कुणी केलं, सायनाइडने केलं. कुणी केलं, सायनाइडने केलं. सायनाइडनं कॉपरचं काय केलं, रिडक्शन केलं. म्हणजे सायनाइड हा काय झाला, रिड्युसिंग एजंट झाला. त्यानं दुसऱ्याचं काय केलं, रिडक्शन केलं. म्हणजे तो कसला एजंट झाला, रिड्युसिंग एजंट झाला. CuCN + 3 KCl there is formation of. जर तुम्हाला पोटॅशियम लिहायचे असतील तर पोटॅशियम बाहेर किती लिहिले पाहिजे, तिथे किती चार्ज आहे, +1. इथे किती, -4. बेरीज किती, -3. म्हणजे बाहेर काय लिहावं लागेल, K3CuCN4. डोक्यावरती किती असेल, -3. म्हणजे ऑप्शन कुठला करेक्ट असेल, ऑप्शन C इज करेक्ट, राईट. मग इथं सायनाइड KCl मधल्या CN- न कोणता रोल उभे केला, 2 गोष्टी केल्या. इथला जो सायनाइड आहे या सायनाइडनं किंवा इथल्या सायनाइडनं असं म्हणूया, इथल्या सायनाइडनं या कॉपर 2+ चं काय केलं, कॉपर प्लस केलं.
म्हणजे त्यानं दुसऱ्याचं काय केलं, रिडक्शन केलं, म्हणजे तो कसला एजंट आहे, रिड्युसिंग एजंट आहे. कसला एजंट आहे, सायनाइड इज ऍक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट. आणि मात्र इथं हे जे सायनाइड आहे, हे सायनाइड काय तयार करतंय, कॉम्प्लेक्स तयार करतंय. म्हणजे तो कसला एजंट आहे, कॉम्प्लेक्सिंग एजंट आहे. म्हणजे सायनाइड प्लेज टू रोल, वन इज रिड्युसिंग एजंट and other is complexing agent, act as a ligand. Now second, which are the following species which act as a reducing agent? Which are the following species which act as a reducing agent? Right, पहिलं कंपाऊंड आहे, दुसरं कंपाऊंड आहे, तिसरं कंपाऊंड आहे, चौथं कंपाऊंड आहे. आता बघा, ह्या तुम्ही दोन कंपाऊंड मध्ये जर तुम्ही EAN कॅल्क्युलेट केला, काय कॅल्क्युलेट केला, EAN इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, तर ते तुम्हाला लगेच समजेल. कॉपरचा ॲटॉमिक नंबर किती असतो, इथं ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +1, इथं ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +2. कॉपरचा ॲटॉमिक नंबर किती असतो, EAN 29, ऑक्सिडेशन स्टेट किती, +1 म्हणजे -1. किती इलेक्ट्रॉन दिले, सायनाइड 4 into 2 +8 म्हणजे किती होईल, 36. इथं कॅल्क्युलेट करा बरं, EAN इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, राईट. कॉपरचा ॲटॉमिक नंबर किती, 29. ऑक्सिडेशन स्टेट किती, 2. किती दिले, 8. 29 मध्ये 2 गेले किती, 27. म्हणजे EAN किती, 35. That means this compound is unstable because it do not obeys EAN rule. But this compound obeys EAN rule because the atomic number is 36. Next noble gas atomic number, and that is why it is stable. त्यामुळे आन्सर काय असणार आपलं, C असणार आहे. म्हणजे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करून सुद्धा सांगता येऊ शकतं डायरेक्टली, राईट. ज्याचा 36 येईल, 54 येईल, 86 येईल, 36, 54 and 86. The complex compounds are stable than other complexes, right, which do not obey EAN rule. Now, which of the following species which act as a reducing agent? आता रिड्युसिंग एजंट म्हणजे बाळानो ते दुसऱ्याचं काय करणार, अदर रिड्यूस, म्हणजे स्वतःचं काय करणार, ऑक्सिडेशन. मग ऑक्सिडेशन स्वतःचं म्हणजेच काय, स्वतः काय केलं पाहिजे, इलेक्ट्रॉन लॉस केले पाहिजे, ते इलेक्ट्रॉन दुसरा काय करेल, गेन करेल. म्हणजे दुसऱ्याचं काय होईल, रिडक्शन, रिड्युसिंग एजंट. स्वतःचं काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता इलेक्ट्रॉन लॉस कोण करेल, आपल्याला EAN इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करावे लागतील. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती, कोबाल्ट फेको 27. आता त्याच्यावरचा चार्ज काढा बरं, किती उत्तर आलं पाहिजे, -1. म्हणजे इथं कोबाल्टवरती चार्ज किती आहे, +3. इथं काय केलं पाहिजे, -3. कार्बोनिल किती आहे, 4 आहेत, 4 into 2 8. म्हणजे इथं काय लिहिलं पाहिजे, +8. किती, 27 - 3 +8. 27 - 3 24. 24 + 8 32. राईट. किती येईल बाळानो, सॉरी सर, कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट चुकलेली आहे. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट बाळानो किती आहे, इथं किती आली बाळानो, कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट इथं -1 चार्ज आहे. मग तो कोबाल्टवरचा एक, बिकॉज कार्बोनिल इज न्यूट्रल लिगॅन्ड. म्हणजे तुम्हाला असं करावं लागेल, फेको 27 + 1, कारण की इथं -1 चार्ज आहे, राईट. प्लस किती इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन. 27 + 1 28, राईट. 28 + 18 36. इलेक्ट्रॉन हा देणार पण नाही, घेणार पण नाही, कारण की हा स्टेबल आहे. इलेक्ट्रॉन हा इथं कोबाल्ट देणार पण नाही आणि घेणार पण नाही, कारण की तो स्टेबल झाला. कसा झाला, तो स्टेबल. त्यामुळे इलेक्ट्रॉन देणार नाही, घेणार नाही, असं म्हणूया आपण. नाव हिअर Mn कार्बोनिल किती आहेत, 6 आहेत. आता Mn चा ॲटॉमिक नंबर किती, सायन्स टीचर व्हेरी क्लेवर म्हणून 25. ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, इथं 0 आहे. ऑक्सिडेशन स्टेट जर बाळानो, ऑक्सिडेशन स्टेट जर प्लस आली तर इलेक्ट्रॉन वजा करायचे, मायनस आली तर इलेक्ट्रॉन ऍड करायचे. ओके. Mn ऑक्सिडेशन स्टेट 0. 6 2 12. 25 + 12 इट्स कम्स टू बी 37. 37 म्हणजे 36 पेक्षा जास्त आलं. कधी स्टेबल असतं, 36 झाल्यानंतर. मग 37 वाला काय करेल, एक इलेक्ट्रॉन लॉस करेल. ऑलरेडी तो कसा आहे, अनस्टेबल आहे. अनस्टेबलचा स्टेबल होण्यासाठी काय करेल, -1 इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन काय करेल, डोनेट करेल.
आणि 37चा काय बनेल 36 बनेल. म्हणजे कसा बनेल म्हणजे अनस्टेबलचं स्टेबल बनण्यासाठी त्याला एक इलेक्ट्रॉन काय करावं लागेल लॉस करावं लागेल. म्हणजे हा इलेक्ट्रॉन लॉस करतोय हे स्वतःच काय करतोय ऑक्सिडेशन दुसऱ्याचं काय करणार रिडक्शन. म्हणजे तो कसला एजंट आहे रिड्युसिंग एजंट आहे. इथं आपण कॅल्क्युलेट करूया Mn किती बानो Mn 25 प्लस 5 टू चा किती 10 इज इक्वल टू किती 35. हा इलेक्ट्रॉन डोनेट न करता हा इलेक्ट्रॉन काय करेल गेन करेल. म्हणजे हा काय आहे हा आहे इलेक्ट्रॉन डोनर. हा काय आहे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर राईट. स्वतः इलेक्ट्रॉन काय करेल ऍक्सेप्ट करेल स्वतःच काय करेल रिडक्शन करेल मग दुसऱ्याच काय करेल राईट. इलेक्ट्रॉन डोनर्स आर कसले एजंट रिड्युसिंग एजंट. आणि आपल्याला रिड्युसिंग एजंट शोधायचा आहे तो बी असणार आहे राईट. हा इलेक्ट्रॉन काय करेल 35 आहे त्याला स्टेबल बनायचा आहे तो काय करेल इलेक्ट्रॉन गेन करेल आणि काय बनेल 36 बनेल. म्हणजे कसा बनेल स्टेबल बनेल. म्हणजे हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर हा काय असणार ऑक्सिडायझिंग एजंट राईट. ऑक्सिडायझिंग एजंट. इथं आपण बघूया क्रोमियम. क्रोमियम किती असतो 24 राईट. 6 टू चा किती 12 म्हणजे किती बनेल 36. म्हणजे हा इलेक्ट्रॉन डोनेट करणार नाही किंवा गेन करणार नाही असं म्हणूया कारण की ऑलरेडी इट इज स्टेबल. हे दोघं जण कसे होते अनस्टेबल होते. हा काय होता 37 एक इलेक्ट्रॉन लॉस करेल 36 बनेल आणि स्टेबल बनेल. हा काय होता 35 अनस्टेबल आहे 36 बनेल एक इलेक्ट्रॉन काय करून गेन करून. ओके बाय EAN रूल EAN. नाउ वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट MCQ. The next MCQ is incorrect match is. आपल्याला इनकरेक्ट मॅच शोधायचा आहे राईट. व्हॅनेडियम कार्बोनिल 6 इज ऑक्सिडायझिंग एजंट. MnCO6 इज स्टेबल कॉम्प्लेक्स डोक्यावरती चार्ज +1 आहे. कोबाल्ट CO4 2 मायनस इज रिड्युसिंग एजंट अँड MnCO5 -1 स्टॅबिलायझ्ड बाय डायमरायझेशन. याच्यापैकी आपल्याला इनकरेक्ट मॅच काय करायचा आहे शोधायचा आहे. पहिलं आपण घेऊया व्हॅनेडियम. आता व्हॅनेडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे सायन्स टीचर व्हेरी 23. सो व्हॉट अबाउट द व्हॅनेडियम इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर व्हॅनेडियम CO6 राईट. व्हॅनेडियम EAN व्हॅनेडियमचा ॲटॉमिक नंबर किती 23 प्लस CO6 राईट. CO6 6 टू चा किती 6 टू चा बिकॉज इट्स ऑक्सिडेशन स्टेट इज 0 6 टू चा इज 12 राईट. इट कम्स टू बी 35. EAN जर 35 असेल तर तो काय करू शकतो एक इलेक्ट्रॉन काय करू शकतो गेन करू शकतो आणि काय बनू शकतो 36 बनू शकतो. म्हणजे तो स्वतःच काय करतोय रिडक्शन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन. दुसऱ्याचं काय करेल ऑक्सिडेशन. मग कसला एजंट झाला दुसऱ्याच करतो ऑक्सिडेशन म्हणजे तो ऑक्सिडायझिंग एजंट. हे लिहिलेलं बरोबर आहे ते बरोबर आहे. इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला काय शोधायचं आहे राईट. म्हणजे हे विधान मात्र कसं आहे हे विधान आपलं बरोबर आहे चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. आता दुसऱ्या कॉम्प्लेक्स आपण जाऊया. सेकंड कॉम्प्लेक्स इज व्हॉट MnCO6 प्लस MnCO6 डोक्यावर किती आहे +1. that means Mn has +1 oxidation state. Effective atomic number EAN of Mn atomic number 25. Oxidation state 1 means -1 electron right. Plus 6 to the 12 24 plus 12 it comes to be 36 and 36 हा कॉम्प्लेक्स असा असतो स्टेबल कॉम्प्लेक्स असतो. इट इज अ स्टेबल कॉम्प्लेक्स. ओके so again second option is also correct. We have to find incorrect option. Now next C option is cobalt CO4 2 minus आणि इथं काय लिहिलेलं आहे रिड्युसिंग एजंट. बघूया आपण रिड्युसिंग एजंट आहे का. फेको 27 EAN effective atomic number 27 right. What is the oxidation state? Here is charge is -2. That means you have to add +2 electrons. -2 चार्ज म्हणजे त्यानं 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा घेतलेले आहेत राईट. +2 इलेक्ट्रॉन्स प्लस काय लिहिलं पाहिजे प्लस 4 टू जा किती 4 टू जा 8. ओके
सो 27 29 ओके अँड प्लस 8 किती बेरीज होईल बा 27 28 29 म्हणजे 37 बेरीज होईल 29 आणि 8 37 हा कसा आहे अनस्टेबल आहे तो काय करेल 37 लॉस ऑफ वन इलेक्ट्रॉन आणि तो काय बनेल 36 बनेल म्हणजे कसा बनेल स्टेबल बनेल म्हणजे त्याला काय करावं लागेल एक इलेक्ट्रॉन काय करावं लागेल लॉस करावं लागेल म्हणजे स्वतःचं काय होईल ऑक्सिडेशन दुसऱ्याचं काय करेल रिडक्शन मग तो कसला एजंट ठरेल रिड्युसिंग एजंट ठरेल म्हणजे ते सुद्धा बरोबर आहे नाव लास्ट ऑप्शन म्हणजे हा ऑप्शन कसा असणार आहे चुकीचा असणार आहे इनकरेक्ट असणार आहे आणि तो इनकरेक्ट आहे का ते बघूया आपण MnCO5 व्हॉट इज द फॉर्म्युला MnCO5 डोक्यावरती -1 दॅट मीन्स Mn इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ Mn ॲटॉमिक नंबर इज 35 -1 म्हणजे त्याने एक इलेक्ट्रॉन काय केलाय गेन केलाय प्लस CO5 5 टू द किती 10 35 नॉट 35 इट्स 25 प्लस 1 26 प्लस 10 36 ओके म्हणजे तो कसा आहे ऑलरेडी कसा आहे स्टेबल आहे तो काहीही करणार नाही आणि तो म्हणतात स्टॅबिलाइज बाय डायमरायझेशन आता प्रश्न कसा आहे डायमरायझेशनचा आहे मगाशी किती आलं होतं या कॉम्प्लेक्स साठी 35 म्हणजे याचं काय होऊ शकतं डायमरायझेशन होऊ शकतं या कॉम्प्लेक्सचं काय होऊ शकतं या कॉम्प्लेक्सचं डायमरायझेशन होऊ शकतं कारण की याचा EAN किती आला होता 35 ज्याचा 35 येईल राईट 36 आला की तो ऑलरेडी कसा झाला स्टेबल झाला पण ज्याचा ऑड नंबर येईल म्हणजे कसा येईल 35 येईल 35 आलं तर 35 दुसऱ्याचं 35 असं काय होईल 70 होईल आणि ते काय होईल डायमरायझेशन होईल याचा अर्थ डायमरायझेशन साठी काय लागतो एक अनपेड इलेक्ट्रॉन आणि एक अनपेड इलेक्ट्रॉन कधी येईल बाळांनो जर त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑड येत असेल तर म्हणजे 35 येत असेल तर 86 च्या ऐवजी 85 येत असेल तर 54 च्या ऐवजी 53 येत असेल तर त्याचं काय होईल डायमरायझेशन होईल डायमरायझेशनसाठी किती ॲटॉमिक नंबर यायला पाहिजे 35 53 85 ऑड आला तर त्याचं काय होईल डायमरायझेशन होऊ शकतं आणि तोच नेक्स्ट आपला काय आहे MCQ आहे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट CO4 इज 35 अँड हेन्स लेस स्टेबल मग तो कसा आहे लेस स्टेबल आहे स्टॅबिलिटी प्राप्त करण्यासाठी तो काय करेल मग स्टॅबिलिटी प्राप्त करण्यासाठी दोन गोष्टी तो करू शकतो एक 35 चं काय बनेल 35 प्लस 1 इलेक्ट्रॉन गेन करेल आणि काय बनेल 36 बनेल आता 1 इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळं त्याने स्वतःच काय केलं रिडक्शन दुसऱ्याच काय केलं ऑक्सिडेशन म्हणजे हा काय म्हणून ऍक्ट होऊ शकतो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होऊ शकतो कारण की तो स्वतःच काय करतोय रिडक्शन दुसऱ्याच काय करेल ऑक्सिडेशन म्हणजे ते कंपाऊंड काय बनेल कसला एजंट बनेल ऑक्सिडायझिंग एजंट बनेल ठीक आहे म्हणजे 35 राईट त्याचं काय करेल एक इलेक्ट्रॉन गेन करून काय बनेल 36 बनेल म्हणजे स्वतःच काय करेल रिडक्शन स्वतःच काय करेल रिडक्शन करेल बाय रिडक्शन ऑफ कोबाल्ट ओके ते एक होईल आणि 35 असल्यामुळं ऑड इलेक्ट्रॉन असल्यामुळं काय होऊ शकतं डायमरायझेशन सुद्धा होऊ शकतं म्हणजे ऑप्शन सी सुद्धा येऊ शकतो रिडक्शन ऑफ कोबाल्ट बाय गेन ऑफ 1 इलेक्ट्रॉन इट बिकम 36 मीन स्टेबल आणि दुसरी गोष्ट होऊ शकते त्याचं काय होऊ शकतं डायमरायझेशन होऊ शकतं म्हणजे हा फॉर्म्युला तुम्ही असा लिहू शकता राईट कोबाल्ट किती 2 आणि कार्बन मोनॉक्साइड म्हणजे कार्बोनिल लिगँड किती 8 त्याचं नाव ऑक्टा कार्बोनिल डायकोबाल्ट असा सुद्धा फॉर्म्युला त्याचा येऊ शकतो आणि ते काय बनू शकतं स्टेबल बनू शकतं ओके नाउ वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट MCQ now we are moving to next very most important MCQs right now here if carbonyl ligands are substituted by NO nitric oxide ligands in neutral carbonyl complexes then which of the following will not be correct formula now you have to replace one ligand by another ligand right replace
you have to replace carbon monoxide by नायट्रिक ऑक्साइड NO. आता मग तुम्हाला काय माहित पाहिजे, राईट? कार्बन किंवा कार्बन मोनॉक्साइड म्हणजेच कार्बोनिल डोनेट हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? डोनेट 2 electrons. That means 1 lone pair, 2 electron donor. Okay, but NO is donate 3 electrons. आणि मग काय झालं पाहिजे? कार्बन मोनॉक्साइड कार्बोनिल लिगॅंड डोनेट्स 2 electron, but NO donate 3 electron. That means 3 carbon monoxide are replaced by right 2 NO ligands. Now how many donates electron carbonyl ligand? 2. 2 3s are 6, right? It donates 2 electron and it donates 3 electron. 3 2s are 6 and 2 3s are 6. That means you have to replace 3 carbonyl ligands by 2 NO ligands. Okay, that is the point. याचा अर्थ बाळांनो, कार्बन मोनॉक्साइड कार्बोनिल लिगॅंड 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतं, पण NO लिगॅंड 3 इलेक्ट्रॉन डोनेट करतं. त्यामुळे रिप्लेस कसं करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. आता पहिली गोष्ट, क्रोमियमचा ॲटम नंबर किती? 24. क्रोमियमचा आता न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस करस्पॉन्डिंग म्हणतात, रिस्पेक्टिव्ह म्हणतात. क्रोमियमचा ॲटम नंबर 24 प्लस किती केल्यानंतर 36 येईल. न्यूट्रल म्हणजे झिरो ऑक्सिडेशन स्टेट पाहिजे. 24 प्लस किती केलं? 36 येईल. मग इथं किती लिहिलं पाहिजे? 12 लिहिलं पाहिजे. आणि 12 लिहिण्यासाठी कार्बोनिल लिगॅंड किती पाहिजेत? कार्बोनिल लिगॅंड 6 पाहिजेत. म्हणजे या कंपाऊंड मध्ये असं पाहिजे क्रोमियम CO6. आता या 6 पैकी तुम्हाला किती काढून टाकले? 3 ठेवलेत, म्हणजे 3 काढून टाकले. 3 काढून टाकले. 2 NO2 आहेत का? तर 2 NO2 आहेत, म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे. Fe सेकंड ऑप्शन कडे जाऊया आपण. FeCO2. Fe चा ॲटॉमिक नंबर किती? 26 प्लस किती केल्यानंतर 36 उत्तर येईल. 36 उत्तर येण्यासाठी CO ने किती इलेक्ट्रॉन डोनेट केले पाहिजेत? राईट, इट कम्स टू बी 10. आता हे 10 इलेक्ट्रॉन देण्यासाठी किती कार्बोनिल लिगॅंड्स पाहिजेत? 5 पाहिजेत. म्हणजे फॉर्म्युला काय पाहिजे? FeCO5. आता या CO5 मध्ये इथे किती ठेवलेत? 2 ठेवलेत. इथं NO2 किती आणलेत? 2 आणलेत. म्हणजे किती CO रिप्लेस केले? -3 कार्बन मोनॉक्साइड. आणि त्याच्या जागेवर किती आले? NO2 किती आले? 2 आले. म्हणजे तो सुद्धा ऑप्शन कसा आहे? बरोबर आहे. तिसऱ्या ऑप्शन कडे जाऊया आपण. थर्ड ऑप्शन. नाउ थर्ड ऑप्शन इज व्हॉट? क्रोमियम NO4. आता क्रोमियम त्याचं कार्बोनिल कंपाऊंड जर तयार करायचं असेल तर क्रोमियमचा ॲटम नंबर किती? 24. क्रोमियमचा ॲटम नंबर 24 प्लस किती केल्यानंतर 36 उत्तर येईल. व्हेरी सिंपल, इट कम्स टू बी 12. म्हणजे CO किती पाहिजेत? 6 पाहिजेत. CO किती पाहिजेत? 6 पाहिजेत. आता 6 सुद्धा किती? 12. हे 12 इलेक्ट्रॉन देण्यासाठी NO लिगॅंड किती पाहिजेत? NO किती असतात इलेक्ट्रॉन? 3. 3 इंटू किती केल्यानंतर 12 उत्तर येईल? 3 4. 3 4 12. म्हणजे बाळांनो, NO लिगॅंड किती घेतले पाहिजेत? 4 घेतले पाहिजेत. म्हणजे किती इलेक्ट्रॉन डोनेट करतील? 12 इलेक्ट्रॉन डोनेट करतील. मग इथे किती घेतलेला आहे? 4 घेतलेला आहे. म्हणजे तो सुद्धा ऑप्शन कसा आहे? तो सुद्धा ऑप्शन करेक्ट आहे. आता प्रश्न राहिला निकेलचा. निकेल कार्बोनिल कंपाऊंड कसं तयार करेल? निकेल त्याला कोण जोडायचा आहे? कार्बोनिल. किती कार्बोनिल जोडायचे हे ठरवायचं आहे. इथला X नंबर काढूया आपण. निकेलचा ॲटम नंबर फेकोनी म्हणजे किती? 28 प्लस किती लिहिल्यानंतर 36 उत्तर येईल. 8 लिहिल्यानंतर म्हणजे इथे किती लिहावं लागेल? 8. 8 लिहिण्यासाठी इथे X चा नंबर किती येईल? 4 2 8. कारण कार्बोनिल किती लिगॅंड किती इलेक्ट्रॉन देतं? 2 इलेक्ट्रॉन देतं. 4 2 8 म्हणजे तुम्हाला असं लिहावं लागेल. आता त्याचा फॉर्म्युला कसा लिहिला आहे? CO2 NO2 असं लिहिता येणार नाही. जर आपण त्याची म्हणजे याचा अर्थ CO किती पाहिजेत? न्यूट्रल कॉम्प्लेक्स मध्ये 4 पाहिजेत. त्याच्यातले किती तिथं रिप्लेस केले? फक्त 2च काढले. 2 काढले म्हणजे किती इलेक्ट्रॉन काढले? 4 इलेक्ट्रॉन काढले. 4 इलेक्ट्रॉन काढता येणार नाही. 3 काढता येतील, 6 काढता येतील. 3 6 9 12 असे इलेक्ट्रॉन काय करता येतील? तुम्हाला ऍड करता येतील, राईट, इन मल्टिपल ऑफ 3 बिकॉज NO लिगॅंड्स डोनेट 3 इलेक्ट्रॉन्स. नाव आता बघा, तो दिलेला जो कॉम्प्लेक्स आहे Ni किती आहे? CO2 आहे, कार्बोनिल 2 आणि NO2.
आता हे किती इलेक्ट्रॉन देतं? 2 इलेक्ट्रॉन देतं. हे किती इलेक्ट्रॉन देतं? 3 इलेक्ट्रॉन देतं. निकेलचा ॲटॉमिक नंबर किती सांगा मला? फेकोनी म्हणजे 28. 28 प्लस 2 2 जा 4 प्लस 3 इलेक्ट्रॉन हा डोनेट करतो. 3 into 6 6 किती बनेल? इट कम्स टू बी 38. म्हणजे हा कसा असेल? अनस्टेबल. हा काय करेल? 38 ला स्टेबल बनण्यासाठी काय करावं लागेल? 2 इलेक्ट्रॉन काय करावे लागतील? लॉस करावे लागतील. म्हणजे ह्या कॉम्प्लेक्स वरती जर तुम्ही +2 चार्ज दिला तर ते कंपाऊंड कसं बनेल? स्टेबल बनेल. आता ते काय करतंय? अनस्टेबल आहे. काय करेल? इलेक्ट्रॉन लॉस करेल. म्हणजे स्वतःचं काय करून घेईल? ऑक्सिडेशन. दुसऱ्याचं काय करेल? रिडक्शन. म्हणजे ते स्वतः कसं बनेल? रिड्युसिंग एजंट. कंपाऊंड कसं बनेल? रिड्युसिंग एजंट. ओके नाव आणि +2 झाल्यानंतर ते कसं बनेल? स्टेबल बनेल. नेक्स्ट एमसीक्यू काय आहे? सर्व लक्ष द्या. क्रोमियम CO6 रिएक्टेड विथ एक्सेस ऑफ NO अँड फॉर्म्ड कॉम्प्लेक्स विल बी. आता आपल्याला ते माहित झालेलं आहे. कोबाल्ट एक्सेस म्हणतात. याचा अर्थ सर्व कार्बोनिल लिगॅंड्स काय होतील? रिप्लेस केले जातील. 6 ला रिप्लेस करण्यासाठी 6 2 इलेक्ट्रॉन 6 2 चा किती? 12. NO किती इलेक्ट्रॉन देतं? 3 इलेक्ट्रॉन देतं. मग बाळांनो आपल्याला किती न मल्टिप्लाय करावं लागेल? 2 इलेक्ट्रॉन देतं. 6 2 जा 12 इज इक्वल टू 12 इलेक्ट्रॉन येण्यासाठी आपल्याला NO ला किती न मल्टिप्लाय केलं पाहिजे? 1 NO 3 इलेक्ट्रॉन देतं. 4 3 जा 12. NO किती पाहिजे? 4 पाहिजेत. असा ऑप्शन कुठं आहे? NO 4 पाहिजेत असा ऑप्शन इथं आहे. D option is correct. This is all about previous year questions regarding effective atomic number. Thank you so much for watching.